आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ. असेल, आरोग्य असेल, या सगळ्यामध्ये आज AICने एक प्रचंड बदल केला. शेती हा भारताचा आर्थिक कणा आहे. तिथेही AIने प्रचंड काम केलं. तुम्ही जर कधी वाराणसीला गेलात आणि माझ्या शेतावर गेलात किंवा अन्य संस्थेत गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी नेहमी जी पिकं घेतली जातात आणि AIची मदत घेऊन पिकं घेतली जातात त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, उत्पादनाच्या संदर्भात आणि क्वालिटीच्या संदर्भात. आणि त्यामुळे हे तंत्रज्ञान हे विकसित व्हायला तुमची माझी वाट पाहत नाही, ते अधिक गतीने होत चाललं आहे. आणि त्याच्यासाठी ठिकठिकाणी आपण प्रयत्नाची पराकाष्ठा हा केली पाहिजे. मी आता बोलत असताना सांगितलं इथं ज्यांनी सेंटर उघडलं असं सेंटर सातारला उघडलं, हृदय शिक्षण संस्थेमध्ये. आणि आश्चर्य असं आहे की सातारचं ते सेंटर जे आहे त्या सेंटरमध्ये जवळपास 30,000 विद्यार्थी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये लाभ घेतात आणि आत्मसेवादार आज फिरत असतात. आणि त्यामुळे याचं आपण शिकलं पाहिजे आणि शिकण्याची इच्छा असेल त्यांना प्रोत्साहित केलं. आपल्या शेतकऱ्यांचा लँड होल्डिंग हा फार महत्वाचा विषय आहे. छोटे छोटे लँड होल्डिंग असल्यामुळं हे AI त्यांना हे तंत्रज्ञान त्यांना परवडण्यासारखं आहे. आपल्याला अर्धा एकर जर जमीन तुमच्याकडे असेल ते आपल्या ॲप्लिकेबल आहे आणि आपण सिद्ध केलं आहे. हा एक नाही 10,000 शेतकऱ्यांच्या वरती. जगात ही अशी टेक्नॉलॉजी कुठेही नाही आहे की अर्धा एकरवाला सुद्धा बेनिफिशियरी होईल. आणि हे आपण सिद्ध केलेलं आहे आणि ते सगळं महाराष्ट्रात नाही सगळ्या देशाला उपलब्ध आहे. असं म्हणणं असं होतं की प्रत्येक शेतकऱ्याला 1 लाख रुपये कमी उत्पन्न मिळालंच पाहिजे. सो ट्रस्ट त्या दिशेने काम करतो आहे. त्याच्यामध्ये अर्धा एकरवाला असो पाव एकरवाला असो ही विल बी बेनिफिशियल. असा मध्यंतरी महाराष्ट्रात साखर कारखाने सरकारी संस्था यांच्या बैठका घेतल्या आणि त्यांना विनंती केली की तुमचे सभासद शेतकरी जे आहेत त्याच्यामध्ये 84% शेतकरी हे 1.5 एकरच्या असेल लहान आहेत. त्या सगळ्यांना ही सुविधा आम्ही देऊ. आणि गंमत अशी होती की 10,000 शेतकऱ्यांनी पैसे भरून त्याच्यात सहभागी झाले आणि तो कार्यक्रम असा सुरू झालेला आहे. देशभर चालू आहे. म्हणजे UP-मध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका आंध्रा त्याच्यात सहभागी झाले आणि तो कार्यक्रम असा सुरू झालेला आहे. देशभर चालू आहे. म्हणजे UP-मध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि कर्नाटका हे आंध्रा तिथं शेतकरी आणि कारखाने आपल्याला बारामतीला येतात, शिक्षण घेतात, वापर करतात. मी फक्त एकच उदाहरण सांगेन, लोकांच्या माहिती करतं, बऱ्याचजणांना माहिती आहे. आता प्रभुणे सर सांगत होते मला की ज्या माणसाकडे अर्धा एकर जमीन आहे 20 टन तो उत्पन्न काढायचा, तो आता 75 टन ऊस काढतो या निम्म्या खर्चामध्ये. किंवा ॲव्हरेज आम्ही आजच्या धनादार झाले की 35-38 टनचा ऊस हा कमीत कमी 85 टन ते 150 टन निम्म खर्च मिळतोय खतांचा, निम्म पाण्याची बचत होते. म्हणजे हे अद्वितीय आहे. साहेबांच्या शेतामध्ये आता ते बोलणार आहे मी सांगतो कारण मी तिथे प्रयोग केलेला आहे. साहेबकडे 30-35 टन केळी निघायची, आता 55 ते 60 टन निघतात निम्म्या खर्चामध्ये. मी त्यांना म्हणून कमिशन द्या म्हणून. हेच गोष्ट उठतच आहे. तर काय होतं की जी व्यक्ती बोलतोय त्याच्याकडे काय म्हणून आम्ही ते साहेबांच्या शेतामध्ये केलं आणि ते कुणी बघू शकतो. ते गोविंदबागेमध्ये माहिती करतं आपल्याला सांगतो. राजकीय प्रश्न विधान परिषदेची निवडणूक सर यायचंच घेऊया.
या शेवटी इन्फॉर्मेशन कुठलं गोळा करते तर सोशल मीडियावरून. पण अनेकदा सोशल मीडियावर जी इन्फो अपलोड होते ती घरी असेल ते ट्रू असेल माहित नाही. म्हणजे अनेकदा इकडून तिकडून नाही पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतं त्यात. मग ते कसं फिल्टर लावतं? आता आमच्याकडे बारामतीमध्ये हा जो मला फायदा मिळाला की 50 वर्षाचा डेटा आमच्याकडे होता जो ऑक्सफोर्ड किंवा मायक्रोसॉफ्टकडे सुद्धा नव्हता. आणि त्यामुळे तिघांनी एकत्र येऊन हे अल्गोरिदम सगळी डेव्हलप केली. भारतामध्ये जेवढ्या चांगल्या संस्था आहेत की ज्यांनी काही काही चांगलं वेगळं केलं त्याच्यात सगळं आपण इन्कॉर्पोरेट केलेलं आहे. तर तुम्ही म्हणता ते डेटा पाहिजे हे बरोबर आहे, पण योग्य डेटा कसं आहे कॉम्प्युटरचं गार्बेज इन गार्बेज आउट तीच गोष्ट इथे पण आहे. तुम्ही म्हणती शंका अगदी बरोबर आहे. त्यामुळं जे कोणी अल्गोरिदम वापरतील त्याच्यामध्ये डेटा ऑथेंटिक असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि उद्या डेटा हाच सोनं वेल्थ होणार आहे. तर दॅट इज स्किल ऑफ द ऑपरेटर हाऊ टू यूज इट. तर आता आपण म्हणतोय की विद्यार्थ्यांसाठी एआयचा वापर झाला पाहिजे. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं की त्या सगळ्या नीटच्या परीक्षेत झालेला जो गैरव्यवहार होता, सरकारने याच बाबत एआयचा वापर जर अशा मोठ्या परीक्षांमध्ये देखील केला तर हे कुठेतरी ज्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर या सुद्धा कमी होतील. मग या सगळ्या फायद्याचा तो जर नियोग केला असता तर येतच पण मला आनंद आहे की असा या कामाच्या सर्वांची जबाबदारी ज्यांच्या नेमली ते व्यवस्था माझ्याकडे होती, माझ्या स्टाफमध्ये होती आणि अत्यंत प्रामाणिक आणि अभ्यासू व्यवस्था आहेत. आज सगळं देशाचं काम त्यांच्याकडे आले आणि तुम्हाला त्यांच्या कर्तृत्वाचा परिणाम हा काही महिन्यात दिसेल. चला थँक्यू.